शुभविवाह या मालिकेच्या 23 नोव्हेंबरच्या भागामध्ये भूमी आता भाजीची साफसफाई करत असते, भाजी निवडत असते. तोपर्यंत तिकडे आता निलांबरी येते आणि आज भाजी निवडून होणार आहे का? अगं जरा जोर लाव आणि तोड पटापट. काय चाललंय तुझं? म्हणजे आता आज ही भाजी झाली तरच आपल्याला करता येईल ना? आणि काय वाटण करून ठेवलंयस ना? वाटण भाजून झालंय का? काय केलंयस? यावरती भूमी सांगते, हो आई, या भाजीला फोडणी देते, वाटण भाजून ठेवलेलं आहे, आता वाटणाची लवकरच मी आता तयारी केलेली आहे. यावरती आता इकडे लगेचच निलांबरी म्हणते, आणि कणिक काय? माधवराव देसाई हे येणार आहेत का मळायला? यावरती भूमी म्हणते, आई ऑलरेडी कणिक म्हणून ठेवलेलं आहे. असं म्हटल्यावर ती माधवराव म्हणतात, अगं तिची परिस्थिती बघ, तिच्या या परिस्थितीमध्ये तू तिला काय बोलतेस ते बघ, जरा तरी भान ठेव निलांबरी. असं म्हटल्यावर ती निलांबरी म्हणते, हो मी तर भान ठेवतीये, पण आता नवऱ्याने टाकलेल्या बाईकडून दुसरी काय अपेक्षा करणार आहे मी? यावरती आता इकडे भूमी चिडते, आणि आई नवऱ्याने टाकलेलं वगैरे काही नाहीये, आमच्यामध्ये मतभेद आहेत, पण नवऱ्याने मला टाकलेलं नाहीये, हे बघ आम्ही पुन्हा कालांतराने एकत्र येऊ. असं म्हटल्यावरती आता इकडे निलांबरी म्हणायला लागते, हो का? ते तेव्हाच तेव्हा गोष्ट ना, तेव्हाची गोष्ट तेव्हा आहे, आत्ता सध्या ही गोष्ट एकच लक्षात ठेवायची की या सगळ्यामध्ये नवऱ्याने तुला टाकूनच दिलेली आहे. असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच दोघी जणींची काहीतरी वादावादी चालू असताना गायकवाड इन्स्पेक्टर तिकडे येतात. गायकवाडांना बघितल्यावरती भूमी म्हणते, गायकवाड सर तुम्ही? आणि इकडे यावरती गायकवाड म्हणतात, खरं सांगू का तर माझं तुमच्याकडे खूप महत्वाचं काम आहे. मग आता इकडे भूमी इकडे तिकडे पाहते. माधवराव म्हणतात, चल आपण इकडून निघूया निलांबरी, कारण माधवरावांना माहिती असतं की या सगळ्यामध्ये जर का भूमी आणि गायकवाड हे काही बोलतील तर ते निलांबरीला समजेल, आणि निलांबरी या सगळ्यामध्ये मग मात्र काहीतरी कारस्थान करेल. म्हणून आता ते इकडे या सगळ्यामध्ये काहीच बोलत नाहीत. म्हणजे आता माधवराव म्हणतात की चल आपण आज जाऊ. निलांबरी म्हणते, थांबा की, ही एकटी इकडे थांबणार तर आपण सुद्धा जाऊया. असं म्हटल्यावर ती माधवराव म्हणतात, ती काही लहान नाहीये, ती या सगळ्यामध्ये व्यवस्थित मोठी आहे की ती तिचं बघू शकेल, चल आपण आज जाऊया. असं म्हटल्यावरती इकडे आता दोघ जण आत निघून जातात. मग तोपर्यंत भूमी म्हणते, गायकवाड साहेब बोला ना. यावरती गायकवाड साहेब बोलायला लागतात, भूमी मॅडम मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की या सगळ्यामध्ये आपल्याकडे तसं काही पुरावा नसला तरी सुद्धा पुरावा ती गाडी होती ती जळालेली आहे. भूमी म्हणते, हो ना, आपल्याकडे तो एकमेव पुरावा होता आणि त्या उपर आपल्याकडे कोणताही पुरावा नाहीये. गायकवाड म्हणतात, नाही भूमी मॅडम तुम्ही काहीतरी गल्लत करताय, आपल्याकडे पुरावा आहे. असं म्हणत गायकवाड या सगळ्यामध्ये आता मात्र भूमीला ते म्हणणं पूर्णपणे सांगतात समजवून, आणि आता भूमीला ते म्हणतात की हे बघा या सगळ्यामध्ये मी तुम्हाला जे सांगतोय ते ऐका. तोपर्यंत इकडे आकाश आपल्या रूम मध्ये असतो आणि भूमीसोबत ज्या काही घटना घडल्यात त्या घटनांचा सगळा आढावा तो घेत असतो. या घटनांचा आढावा घेत असताना या सगळ्यामध्ये आता मात्र तो विचार करतो की मला कळतच नाहीये की भूमी जे बोलली ते बरोबर आहे की आता आत्या बोलते ते बरोबर आहे. म्हणजे खरं बघायला गेलं तर जे भूमीचं म्हणणं आहे ते सुद्धा मला पटतंय की कार जळाली त्याच वेळेला आत्याचा हात जळाला, पण मी आत्याला काही विचारायला गेलो तर या सगळ्यामध्ये आत्या आता असं काही उत्तर देईल की माझा त्याच्यावरती पण विश्वास बसेल, आणि मग मात्र मला या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकायला होईल. काय करू काय नको या सगळ्याचा आता मात्र तो विचार करत असतो. आणि आता तोपर्यंत आता त्याला भूमीचं पण म्हणणं पटतं, पण रागिणीला जाब कसं विचारायचं हे सुद्धा समजत नसतं. हे सगळे त्याच्या मनामध्ये कश्मकश चालू असताना त्याला आता रागिणीचं पण सगळं गोष्टी आठवतात की ज्या पोटतिडकीने रागिणी जे सांगत होती काय खरं काय खोटं हे सगळं तो आता विचार करत असतो. तोपर्यंत मानसी येते. मानसीला पाहून आता इकडे तो म्हणतो, काय ग मानसी तू आणि आत्ता इथे? यावरती इकडे आता मानसी म्हणते, खाली गायकवाड इन्स्पेक्टर आलेत आणि ते एकटे नाहीयेत, भूमिताई त्यांना घेऊन आलेली आहे. यावरती आता इकडे आकाश म्हणतो, काय भूमी घेऊन आले? काय झालंय? भूमी का इकडे आले? यावरती इकडे तोपर्यंत आकाश खाली येतो आणि काय ग भूमी तू इथे? गायकवाड इन्स्पेक्टर तुम्ही इथे? काय झालं? काही गोष्टी सांगायला आलेला आहात का? यावरती गायकवाड म्हणतात, मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे. मी तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवलं होतं
त्या CCTV फुटेजमध्ये या सगळ्यामध्ये आता मात्र जी आपण कार पाहिली होती त्या कारचा सगळ्या डिटेल घेण्याचा मी प्रयत्न केला होता, पण या सगळ्यामध्ये आता ती कार जाळण्यात आली। आकाश म्हणतो हो मला समजलंय ती कार जळली, म्हणजे कालच मला कळलं होतं की ती कार जळलेली आहे। असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश म्हणतो मग आपल्याकडे दुसरा कोणता पुरावा की या सगळ्यामध्ये ती कार जाळण्याचा कोणी प्रयत्न केला किंवा काय, यावरती आता इकडे गायकवाड सांगायला लागतात हे बघा ती कार जाळण्याचा कुणी प्रयत्न केला, काय प्रयत्न केला या गोष्टी खरं तर मला माहित नाहीयेत, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की जरी कार जळाली असली तरी पुरावे नष्ट नाही झालेत। आकाश म्हणतो म्हणजे काय, यावरती इकडे आता गायकवाड सांगायला लागतात म्हणजे तेच मी तुम्हाला सांगायला आलोय की या सगळ्यामध्ये कार जरी जळली असली तरी पुरावा नष्ट झालेला नाहीये, कारण कार जळताना त्याचे काही पुरावा त्याचं काही हे मागे राहिलेलं आहे। असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच आकाश म्हणतो कसले पुरावे, काय पुरावे, यावरती आता इकडे गायकवाड साहेब सांगायला लागतात खरं तर ज्या वेळेला कार जळाली त्यावेळेला ज्या गोष्टी आपल्या इकडे राहिल्यात त्या म्हणजे इंजिन नंबर, चेसी नंबर आणि त्याचमध्ये त्याची नंबर प्लेट, ह्या तिन्ही गोष्टी रजिस्टर्ड आहेत आणि त्या तिन्ही गोष्टी रजिस्टर्ड असल्यामुळे ही कुणाच्या नावावरती आहे हे समजलेलं आहे। ती कार कुणाच्या नावावरती आहे, कारला कुणी हे सगळं डॅमेज केलंय हे कळलंय। आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो, त्यावरती आकाश म्हणतो काय बोलताय, समजले कार कुणाच्या नावावरती आहे, बोला कुणाच्या नावावरती कार आहे। आता मात्र गायकवाड काही बोलणार तितक्यात भूमी तावाने येते आणि आकाश ती कार कुणाच्या नावावरती आहे ही गोष्ट आता तुला मी सांगणार आहे। असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो काय झालं बोल तरी भूमी, कुणाच्या नावावरती कार आहे, त्यावरती मग आता भूमी सांगते ही कार आहे रागिणी पटवर्धन यांच्या नावावरती। आता सगळ्यांना धक्काच बसतो की कार आणि रागिणी पटवर्धन यांच्या नावावरती, कुणालाच काही कळायच्या आधी आता मात्र इकडे भूमी सांगते हो रागिणी पटवर्धन यांच्या हाती, म्हणजे यांच्या नावावरती ती कार आहे, त्या कारचे पेपर रागिणी पटवर्धन यांच्या नावावरती आहेत। पर्यायाने रागिणी पटवर्धन यांची ही कार जर का आपल्याला CCTV फुटेजमध्ये दिसत आहे, ही कार CCTV फुटेजमध्ये दिसत असली तर ही कार रागिणी पटवर्धन यांची आहे हे आपल्याला 100% कळतंय। CCTV फुटेजमध्ये हे दिसत नव्हतं की आतमध्ये कोण बसलंय, पण त्याच्या आतमध्ये रागिणी आत्या बसल्या होत्या आणि आपण CCTV फुटेजमध्ये स्पष्टपणे पाहिलेलं आहे की या सगळ्यामध्ये तो जो काही ट्रक ड्रायव्हर आहे त्यांनी रघु काकांना उडवलं। रघु काकांना उडवून झाल्यावरती त्या ट्रक ड्रायव्हरने या सगळ्यामध्ये रघु काकांची दखल न घेता पुढे जाऊन त्याने आता इकडे या कारच्या मालकीणबाईंना भेटला आणि त्या कारच्या मालकीणबाई होत्या रागिणी पटवर्धन। रागिणी पटवर्धन यांनी ही कारच्या भेटत बसून पैसे दिले, याचाच अर्थ असा होतो की यांनीच रघु काकांना मारण्यासाठी सुपारी दिली होती, पण ही सुपारी रघु काकांना मारण्याची नव्हती, ही सुपारी रघु काकांना मारण्याची नसून ती मला मारण्यासाठी होती, कारण या सगळ्यामध्ये ऑलरेडी तो ट्रक माझ्या दिशेने येत होता, पण त्याच वेळेला त्या ट्रकच्या दिशेने रघु काकाने आणि मला ढकललं आणि त्यांनी या सगळ्यामध्ये आता मात्र माझी सुटका केली आणि माझी सुटका करून या सगळ्यामधून आता स्वतःचा जीव घालवला। त्यामुळे तो ट्रक जो होता किंवा तो जो मला मारायला आला होता तो रागिणी पटवर्धन यांनी पाठवलेला होता। पर्यायाने रागिणी पटवर्धन यांनीच मला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे सगळं सिद्ध झालेलं आहे। असं म्हटल्यावरती इकडे आता आकाश म्हणतो भूमी अगं काय बोलतेस तू या सगळ्यामध्ये काहीही बोलू नकोस। असं म्हटल्यावरती इकडे आता भूमी म्हणायला लागते आकाश मला माहितीये की तू या सगळ्यामध्ये माझ्यावरती विश्वास ठेवणारच नाहीयेस ना, मला माहितीये तू विश्वास ठेवणार नाहीस कारण तू पुराव्याशिवाय कोणत्याही गोष्टी विचारच करत नाहीस, तुला हातामध्ये पुरावा लागतो आणि पुरावा असल्याशिवाय तू काही करत नाहीस हे मला माहितीये आणि त्यासाठी आज मी तुला पुरावा घेऊन आलेली आहे आणि हाच पुरावा तुझ्यासाठी महत्त्वाचा ठरेल। असं म्हटल्यावर ते मग मात्र आकाश इकडे बोलायला लागतो पुरावा, कसला पुरावा, बोल ना भूमी। यावरती भूमी सांगते पुरावा ना इन्स्पेक्टर साहेब तुम्ही दाखवा बरं पुरावा। असं म्हणत भूमी आता इन्स्पेक्टर साहेबांना पुरावा दाखवायला सांगते। अभिजित म्हणतो ए भूमी काय चाललंय तुझं,
अगं या सगळ्यामध्ये तुला साधं समजत नाहीये का की तुला नाटकं करायची आहेत? जर यापुढे एक शब्द बोललीस तर मात्र मी विसरून जाईन की तू माझ्या भावाची बायको आहेस. भूमी म्हणते विसर विसर सगळं, भावाची बायको आहे ते. तसंही तू लक्षात ठेवण्याची काहीही गरज नाहीये की मी तुझ्या भावाची बायको आहे ते. तसंही आपल्यामध्ये काय नातं आहे मोठं इतकं? या सगळ्यामध्ये हे सगळं जे घडतंय ना ते तुझी आई घडवते आणि मी आता गप्प बसणार नाहीये. मी आता तुला या सगळ्यामध्ये सगळं सत्य समोर आणणार आहे आकाश. असं म्हणत इकडे आता भूमी आकाशला सगळं सत्य समोर आणण्यासाठी गायकवाड इन्स्पेक्टरना इशारा करते आणि गायकवाडांना सांगते की तुम्ही या सगळ्यामध्ये आत्ता ताबडतोब हे पेपर बघा. मग ती पेपर गायकवाडकडून घेते, आकाशला पेपर देते. आकाशला पेपर दिल्यावरती भूमी सांगते बघ आकाश, हे पेपर एकदा चेकिंग करून बघ. पेपर चेकिंग करून बघितलेस ना की या सगळ्यामध्ये तुला नक्की समजेल की हे सगळं सत्य काय आहे ते. असं म्हटल्यावर ते आकाश ते पेपर बघतो आणि पेपरमध्ये खरंच हे सगळं रागिणी पटवर्धन यांच्या नावावरती कार आहे याचे डॉक्युमेंट्स असतात. आता आकाशला काहीच कळत नाही आपण जे बघतोय ते खरं आहे की स्वप्न आहे की या सगळ्यामध्ये हे खरंच आत्याने केलेलं आहे. आकाश पूर्णपणे हादरून जातो आणि आकाश विचार करायला लागतो. तोपर्यंत आजी म्हणते काय रे आकाश, म्हणजे आता भूमी जे बोलते ते सत्य आहे का? आकाश बोल, गप्प बसू नको, माझा जीव टांगणीला लागलाय. असं म्हणत आजी प्रश्नांचा भडीमार करते. त्यावरती आता मात्र आकाशला इकडे भूमी सांगते सांग आकाश, जे काही सत्य आहे ते सगळ्यांना सांग, कोणत्याही बाबतीत आडपडदा ठेवू नको. असं म्हटल्यावरती आता मात्र आकाश आजीकडे पाहतो आणि हो आजी, भूमी जे काही बोलते ते खरंच आहे. आता मात्र आजी हादरते. झालं, इकडे रागिणी रडायला सुरुवातच करते. इकडे आता आपलं पूर्णपणे भांड फुटलेलं आहे हे रागिणीला समजतं. आता दुसरं रडण्याशिवाय, माफी मागण्याशिवाय, गिडगिडण्याशिवाय तिच्याकडे कोणताही पर्याय नसतो. त्यामुळे रागिणी रडायला लागते. रागिणी आता इकडे येते समोर, इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर येते आणि खरंच मी चुकले, म्हणजे तुम्ही आत्ताच्या आत्ता मला अटक करा आणि मला घेऊन चला, मला पोलीस स्टेशनला घेऊन चला, अशी आता ती ऍक्टिंग करायला लागते. त्यावरती अथर्व म्हणतो आई तू काय बोलतेस? आमचा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे की तू असं काही करणार नाहीस. का तू इन्स्पेक्टर साहेबांना तुला पकडून न्यायला सांगतेस? यावरती रागिणी म्हणते नाही रे, नाही, मीच चुकीची आहे. आता भूमी विचार करायला लागते ह्या बाईचं नवीन काय हे नाटक आहे, म्हणजे या सगळ्यामध्ये हिला आता नवीन काय हे सिद्ध करायचं आहे किंवा हिने नवीन काय हे केलेलं आहे. यावरती इकडे आता रागिणी समोर येते आणि घ्या इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही मला अटक करा, मी तुमच्या समोर हात जोडते. आता या सगळ्यामध्ये मला न कंटाळा आलेला हे एक्सप्लेनेशन देऊन घ्या, मला अटक करा. त्यावरती आता इकडे आजी म्हणायला लागते काय ग रागिणी, काय चाललंय तुझं? यावरती रागिणी म्हणते नाही ग आई, खरंच मी गुन्हा केलाय. यावरती आता आकाश म्हणतो आत्या काय झालंय, तू असं काय वागते आहेस, काय झालंय ते खरं सांग ना, तू उगाच स्वतःला दोष देऊ नकोस. असं म्हटल्यावरती रागिणी म्हणते नाही आकाश, हे सगळं मीच केलंय. मी आता माझा गुन्हा कबूल करते. माझा गुन्हा कबूल करून मी इन्स्पेक्टर साहेबांना या सगळ्यामध्ये आता मात्र माझा गुन्हा कबूल करून इन्स्पेक्टर साहेबांना सांगते की मीच हे सगळं केलंय. आत्याला आता मात्र इकडे आकाश थांबवत असतो पण रागिणीची कारस्थानं सुरू होतात. त्यावरती आजी म्हणते रागिणी काय झालंय, तू का हे सगळं कबूल करतेस? यावरती रागिणी म्हणते आई नाही, मला कबूलच करू दे, कारण कसं आहे ना, म्हणजे मला न ते मी खरी आहे, मी खोटी आहे, मी काय केलंय किंवा मी खरंच हे सगळं केलंय की नाही या गोष्टीशी मतलबच नव्हतं. मला मतलब होतं ते म्हणजे माझा मुलगा माझ्यावरती कसा विश्वास ठेवतोय हे बघण्यासाठी. पण आज ज्या वेळेला आकाशच्या हातामध्ये पेपर आले त्यावेळेला त्याच्या डोळ्यामधला अविश्वास मी बघितलाय आई, मी बघितलंय, त्याला माझ्याबद्दल अविश्वास वाटलाय आणि इथेच मी हरले आई. खरं सांगू का आई, तर मी दादा बहिणी गेल्यापासून माझ्या आकाशला कधी एकटं सोडलं नाही. आणि गेल्यापासून कशाला, आधीपासून आकाश माझ्यासाठी माझ्या मुलांपेक्षा जास्त होता. आत्या म्हणून मी त्याला कधीच हे केलं नाही, तर फक्त आणि फक्त एक आई म्हणून त्याला मी वावरत बसले. पण आज त्या आकाश माझ्याबद्दल संशय घेतोय, त्याच्या मनात माझ्याविषयी संशय आहे. ही भावना आई किती चुकीची वाटते मला, किंवा ह्या भावनेमुळे मला खूप त्रास होतोय. आणि म्हणूनच आता मी माझा गुन्हा कबूल करते. जाऊ दे ना, काहीही घडलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला माझा गुन्हा कबूलच करायला पाहिजे.
कारण आता मला हे सगळं समजलंय की मी कितीही माझं एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये माझ्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही आणि त्यामुळे आता मला घेऊन चला इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही मला घेऊन चला असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश म्हणतो आत्या तुला जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल। यावरती रागिणी म्हणते आता काय स्पष्ट बोलू मी, तू आता हे पेपर बघितलेस, तू पेपर बघितल्यावरती या सगळ्यामध्ये आता मला समजलंय की तुझा सुद्धा माझ्यावरती विश्वास नाहीये आणि त्यामुळे या गोष्टीमध्ये आता मी कुणालाही काहीही एक्सप्लेनेशन देणार नाही आणि कुणाला काहीही सांगणार सुद्धा नाहीये आणि त्यामुळे आता मला घेऊन चला। आकाश बघायला लागतो हे आत्या काय बोलते, आत्या हे काय करते किंवा तिला हे सगळं करण्याची गरज का पडते आहे, आता तिला काहीच समजत नाही आणि आता ताबडतोब आकाश तिला बोलायला लागतो। भूमी विचार करते झालं, या बाईची नाटकं सुरू झाली। यावरती रागिणी सांगायला लागते आकाश खरं सांगू का तर आता मला या गोष्टीचा कसलाही रिग्रेट वाटत नाहीये की मी काय केलंय किंवा नाही केलंय, मला फक्त इतकंच वाटतं की मला जेलमध्ये जायचं आहे। आकाश म्हणतो आत्या जे काही आहे ते बोलून सॉल्व कर ना। यावरती रागिणी म्हणते अजिबात मला कोणतीही गोष्ट बोलून सॉल्व करायचीच नाहीये, माझ्या मुलाचा माझ्यावरती अविश्वास झाला तिथेच मी हरले आणि त्यानंतर कोणतीही केस जिंकण्यामध्ये किंवा कोणतीही केस हे करण्यामध्ये मला काडी मात्र इंटरेस्ट नाहीये। मी या सगळ्यामध्ये आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या इकडे जाते, इन्स्पेक्टर साहेब मला अटक करून घेऊन जा, कारण माझा मुलाचा माझ्यावरचा विश्वास उडालाय तर मी हे करून काय करू किंवा मी या सगळ्यामध्ये एक्सप्लेनेशन देऊन काय करू, मला कोणत्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन द्यायचं नाहीये किंवा मला कोणत्याही प्रकारचं काही बोलायचं नाहीये। संपलं सगळं। आतापर्यंत भूमी बोलत होती पण आता इकडे आकाश सुद्धा बोलायला लागलेला आहे। आता रागिणी हे कोणत्या बेसवरती बोलत असते किंवा रागिणी इतकी कॉन्फिडेंटली हे सगळं का बोलत असते हे भूमीला कळत नसतं, कारण आकाशच्या हातात तर पुरावे असतात, कारण रागिणीची गाडी आहे हे तर सिद्ध झालेलं असतं। मग तरी सुद्धा रागिणी त्या कोणत्या कॉन्फिडन्सनी हे सगळं बोलते हे मात्र कळत नसतं। भूमी विचार करते का ही बाई नाटकं करते, आता हिचा नवीन कोणता गेम आहे। भूमीला खरंच काही कळतच नसतं की ही बाई का गेम खेळते, या बाईचा कसला गेम आहे आणि हे सगळं काय चाललंय ते। त्यावरती आता भूमी पाहत राहते आणि त्यावरती रागिणी मात्र सरेंडर करते, पण तोपर्यंत रागिणीने जरी सरेंडर केलं असलं तरी रागिणीला पोलीस अटक मात्र करत नाहीत। काय गोष्ट घडते, रागिणी या सगळ्यामध्ये काहीतरी आता हे करते की आपण या सगळ्यामध्ये काहीतरी हे केलेलं आहे, हे आता रागिणी म्हणजे काहीतरी खोटं नाटक करते आणि ती पोलिसांच्या ताब्यात जाण्यापासून वाचते आणि ती डायरेक्टकडे आता इकडे येते, ती म्हणजे भूमीच्या घरी येऊन रागिणी म्हणते तू माझं कितीही काही केलंस ना तरी बिघडवू शकत नाहीस, ही गोष्ट लक्षात ठेव। यावरती भूमी म्हणते तुम्ही माझ्या वडिलांच्या घरी येऊन हे सगळी कारस्थानं करताय का, एक गोष्ट लक्षात ठेवा, तर कितीही तुम्ही काही बोललात ना तरी तुमच्या डोळ्यामध्ये मला भीती दिसते आहे, तुमच्या डोळ्यातली ही भीती, तुमच्या डोळ्यातला हा जो काही दडपण आहे ना जेलमध्ये जाण्याचा, ते मला सगळं कळतंय आणि या सगळ्यामुळे आता तुम्हाला मी कोणत्याही बाबतीत माफ करू शकणार नाहीये। तुमची ही भीती हीच तुम्हाला या सगळ्यामध्ये डुबवण्यासाठी कारणीभूत ठरणार। असं म्हणत आता भूमी आता इकडे रागिणीला चांगलेच खडे बोल सुनावते आणि मग नंतर रात्री ती आकाशला कॉल करते। आकाशला कॉल केल्यावरती भूमी आकाशशी काहीतरी बोलणार असते, काही त्याला गोष्टी समजून सांगणार असते, पण का कोणास ठाऊक आकाशचा मूडच खराब असतो। आकाश म्हणतो भूमी आता खरं तर हा इतका मोठा प्रसंग झाल्यावरती मला काही बोलायचं नाहीये आणि आता जर का मी काही बोललो तर मी ओगाचच या सगळ्यामध्ये तुला काहीतरी उलट सुलट बोलेन आणि जे मला बोलायचं नाहीये, तुला उलट सुलट मला काही बोलायचं नाहीये आणि त्यामुळे आता सध्या तू फोन ठेवून दे। असं म्हणत इकडे आता फोन ठेवण्यासाठी आकाश सांगतो आणि भूमीला कळतच नाही की नक्की काय गोष्टी चालल्यात, काय खरं काय खोटं। या सगळ्यामध्ये आता मात्र आकाश आणि भूमी यांच्यामधलं नातं सुधारण्याऐवजी हे नातं आता विचित्र पद्धतीच्या वळणावरती येताना आपल्याला दिसत असतं।